गंगापूर परिसरातील प्लॉट विक्री व्यवहारातून जळगाव येथील एका व्यावसायिकाची तब्बल 22,57,000 रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित राजू उर्फ प्रशांत बडगुजर याला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत भालचंद्र यशवंत चौधरी वय 55 रहा MJ कॉलेजजवळ जळगाव यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादीनुसार आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे व इतरांनी संगनमत करून गंगापूर शिवारातील प्लॉट विक्रीचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला। संबंधित प्लॉट खात्रीशीर असल्याचे सांगून वारंवार बैठक्या घेण्यात आल्या। तसेच व्यवहार तातडीने पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत रोख रक्कम, बँक व्यवहार आणि धनादेशाद्वारे एकूण 22,57,000 रुपये स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार व्यवहारानंतर प्लॉटची नोंदणी करण्यात टाळाटाळ करण्यात आली। त्यानंतर स्वतः चौकशी केली असता संबंधित प्लॉटच्या मालकीबाबत विसंगती आढळून आली। तसेच व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या काही कागदपत्रांबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार करत आहेत। दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की मालमत्ता व्यवहार करताना संबंधित जागेची मालकी, कागदपत्रांची सत्यता आणि नोंदणी प्रक्रियेची सखोल पडताळणी करावी। तसेच या प्रकरणात आणखी कोणी फसवणुकीचा बळी ठरले असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा। तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या घटनेमुळे जमीन व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। प्रशांत बडगुजर उर्फ राजू यांना आपण 2023 मध्ये प्लॉट घेतो म्हणून पैसे दिलं। वेळोवेळी पैसे दिल्यावर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला प्लॉट देतो। प्लॉट देताना वेळोवेळी जळगाव आले, कल्याणला आले, विनंती केली पैशाची। आपण त्यांच्याजून अगोदर 2 प्रॉपर्टी घेतल्या असल्यामुळे आपण त्यांचा पूर्ण भरोसा ठेवला। मग 2024 मध्ये मी प्लॉट खरेदी करून देतो। प्लॉट मालकाला भेटवलं सुद्धा नाही, काही नाही केलं। त्यांच्या अकाउंटला स्वतः त्यांच्या मिसेसच्या अकाउंटला, पायल बडगुजरच्या अकाउंटला सुद्धा पैसे टाकलेले आहे। आणि प्लॉट आम्हाला नंतर माहिती कळली तर प्लॉट हा खोटा निघाला। जो ओनर आहे वैजनाथ त्यांच्याऐवजी रतन ससाणे म्हणून मालक यांनी उभा केला। सर्व हेतू पुरस्कार प्रशांत बडगुजर यांनीच केलेलं आहे। आणि जर आम्ही लोक कल्याण जळगावून येऊन इथं इन्व्हेस्टमेंट केली आणि असं फसवणूक झाली तर आमच्यासारख्या लोकांनी जायचं कुठं? मग नाशिकचं नाव याच्यामुळे आपलं शहराचं नाव बदनाम होत आहे। किती लाखांची तुमची फसवणूक झाली आहे? माझी 24 लाखांची फसवणूक झाली। पैसे कसे दिले आपण त्यांना? पैसे व्हाईट दिले, प्रशांत बडगुजर यांच्या अकाउंटला दिले, रतन ससाणे यांच्या अकाउंटला दिलेले। रजिस्टर ऑफिसमध्ये लीगल रजिस्टर केलं, तिथं बायोमेट्रिकने अंगठा पण चेक केला नसेल तर हे रजिस्ट्रार पण अशा याला गुन्ह्याला आळा का घालतात, मदत का करतात? किती नंबर रजिस्टर होता? 1 नंबर। आणि कोटक बँकेत RTGS केलं तर अकाउंट ओपन कसे झाले? मेन मूळ मालक आला नाही तर अकाउंट ओपन कसे झाले? संशयित आरोपी जे आहेत त्यांची ओळख कशी झाली? ओळख त्यांनी मला कॉलेज रोडला फ्लॅट वगैरे दिला, त्यांनी व्यवहार वेळेवर पूर्ण केले, माझ्यावर भरोसा जिंकला त्यांनी आणि नंतर त्यांनी असं केलं। आणि नंतर माहिती मिळाली तर असे खूप काही लोकांना त्यांनी फसवून ठेवलेलं नाशिक शहरात। याच्यामुळे माझे मित्रमंडळी पण इन्व्हेस्टमेंट करणार होती, सर्व घाबरायला लागले की बाबा नाशिकपासून लांब राहा, याच्याने आपल्या शहराचं नाव खराब होत आहे। ज्या व्यक्तीने फसवणूक केली ते तुमच्या काही संपर्कात आले का? नाही, कोणी नाही। हा एकटाच व्यक्ती होता प्रशांत बडगुजर। हा कोणाला ज्यांच्यामुळे ओळखी झाली होती त्यांना येऊ पण नाही द्यायचा। त्यांनी पूर्ण प्लॅनिंग रचून काम केलेलं आहे। आता आपली मुख्य मागणी काय? मुख्य मागणी म्हणजे आपल्याला पैसा नको, यांना सजा हवी आहे की जेणेकरून कोणाचे मेहनतीचे पैसे परत असे अटकायला नको, त्यांना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे। भालचंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भालचंद्र चौधरी यांची ध्रुवनगर परिसरातील सर्वे नंबर 23 येथील 180 चौरस मीटरच्या प्लॉटवरून फसवणूक झालेली। एकूण त्यांची फसवणूक 22 लाख रुपयाची फसवणूक झालेली।
इसम नामे राजू उर्फ प्रशांत बडुजर व त्याचे साथीदार यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे. प्लॉट देण्याच्या आमिषाने त्यांनी बनावट बोगस इसम उभा करून ही खरेदी केलेली आहे. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. चिटिंग फोर्जरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास API निखिल पवार हे करत आहे. राजू बडुजर यास काल रात्री म्हणजे आज रात्री ताब्यात घेतलं होतं आणि त्यास या गुन्ह्यात अटक केली आहे. आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरिता हजर केली जाणार आहे. प्रशांत बडुजर याच्या विरोधात आडगाव पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल होता. तसेच सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सुद्धा सेम प्रकारची जमिनीची फसवणूक, प्लॉटची फसवणूक, बंगल्याची फसवणूक अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि बडगुजर याने असं तपासामध्ये निष्पन्न बी होत आहे की त्याने या प्रकारचे गुन्हे केलेले आहे, लोकांची फसवणूक केलेली आहे. आणि सदरचा जो दस्तऐवज त्याने लिहून दिला हा सब रजिस्ट्रारसमोर लिहून दिलेला आहे. त्याची रितसर भरणाई झालेली आहे. बोगस बनावट जो व्यक्ती बनावट जो उभा केला तो व्यक्ती कॉमन मॅन आहे, त्याला काहीच माहिती नव्हती या प्रकरणाबाबत. त्याच्याकडे सुद्धा चौकशी चालू आहे. अशा प्रकारे गुन्हा रजिस्टर झालेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. नाशिककरांना काय आव्हान आपल्या नाशिककरांना आव्हान आहे की अशा प्रकारे जे बोगस खरेदी खत केले जातात, बनावट इसम उभा करून असे प्रकारचे जमिनीचे, प्लॉटचे, बंगल्याचे व्यवहार केले जातात, त्यापासून थोडी सावधानता बाळगा आणि कागदपत्र पाहून खरेदी देणार घेणार ही व्यक्तीची ओळख पटूनच अशा प्रकारची खरेदी करा आणि त्या फसवणूक होऊ शकते.